तराशने वाले पत्थर को भी तराश देते हैं, नासमझ हिरे को भी पत्थर करार देते हैं। नमस्कार मित्रांनो, आपला के ज्युडिशरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सर्वांना नेहमीच असणारा प्रश्न म्हणजे डिग्री म्हणजे काय आणि ऑर्डर म्हणजे काय। डिग्री आणि ऑर्डर मधला फरक काय ते आपण पाहूया। डिग्री म्हणजे काय? सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 सेक्शन 2 सब रूल 2। डिग्री हा शब्द न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे प्रतिनिधित्व करतो। सोप्या भाषेत डिग्री ही न्यायालयाची घोषणा आहे की त्याने एखाद्या खटल्यातील एक किंवा अधिक पक्षाच्या बाजूने निर्णय दिला आहे। खटल्यात कोणता पक्ष जिंकला हे डिग्रीद्वारे स्पष्ट केले आहे। डिग्री हा कायद्याच्या न्यायालयाचा अधिकृत निर्णय आहे जो पक्षाचे अधिकार निर्देशित करतो आणि निर्णय देतो। ऑर्डर म्हणजे काय? सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 सेक्शन 2 सब रूल 14। ऑर्डर याचा अर्थ डिग्री व्यतिरिक्त दिवाणी न्यायालयात कोणताही निर्णयाची रीतसर अभिव्यक्ती असा आहे। ऑर्डर डिग्रीपेक्षा भिन्न असतात जरी ते सहसा समान असतात। त्याचे कारण असे की ऑर्डर मुळात अंतिम असते, तर डिग्री एकंदर प्राथमिक, अंतिम किंवा अंशतः दोन्ही असू शकते। ऑर्डर हे एक औपचारिक विधान आहे जे न्यायालय पक्षाचे संबंध आणि न्याय प्रक्रियेदरम्यान त्याच्या निर्णयाचे वर्णन करण्यासाठी करते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक यू सो मच गाईज।